पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती। दूरदेशी तो पोरनी जावा माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। खूप चांगली निवड आहे तुमची। मग माझ्यासारख्या गावंढळ मुलीशी का लग्न केलं? खूप जीव आहे त्यांचा तुमच्यावर। खरं तर ना तुमच्यासाठी सोनलताईच योग्य आहे। आपल्याला या सगळ्यातनं मार्ग काढायलाच हवा। सगळे मार्ग बंद झालेत, पुरीनी तोंड दाखवायला जागा ठेवली नाही कुठे। अगं ठीक आहे, सोनल चुकली, पण आपणही तिला समजून घ्यायला हवं ना। आणि ती कशी बशी आता या धक्क्यातनं सावरली आहे, म्हणजे ती पळून नाही गेली आहे। या गोडबोलीने पहिल्यांदा मला फाईलवर साईन करण्यासाठी पैशाची लालूच दाखवली, आणि दुसऱ्या वेळी मी साईन करणार नाही म्हटल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली या गोडबोलीने। हीच या माणसाची खरी ओळख, त्याचा खरा चेहरा। डोळे उघडा ना तुम्ही। आई माझ्याशी बोला ना किती। असं काय करताय? लवकर न्या ना। लवकर न्या ना, न्या लवकर न्या। वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षावल्ली आम्हा सोय रे वनचरे। नाही, हे नाही जमत आहे। अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन वा, आनंदे भरीन वा वा वा, आनंदे भरीन तिन्ही लोके हो। अवघाची संसार अवघा। बसा बाई, अरे नमस्कार। लय सुखाचा केलाय संसार। आता काय सुखाचा म्हणायचं की काय राहिलं आता आपल्याला? आपलं वय झालं, पोराचं वय झालं, म्हणजे वय झालं की आपण त्याचं लग्न करून दिलं। आता लगीन झालं मग नंतर त्याला लेकरू बाळ होणार, मग आपण ती आपली आठवण आपण बघायची आणि आनंदानं जायचं। येते का तू? नको, तू बस इथं। हाय तिथंच बरी आहे। तसे बी रात्री एकटेच बडबडत असता झोपेत तुम्ही। मी रात्री झोपेमध्ये एकटाच बडबडत असतो? दिवसा जे जे काय झालं ना ते समजा रात्री झोपेत बडबडत असताय। मग म्हणजे रात्री झोपेत मी एकटाच बडबडत असतो असं म्हणायचं तुला? वय। आणि हे मला तू आत्ता सांगतेस? वय। तेव्हा का नाही सांगितलं? आता सांगते ना व। हा, आता मला कळलं। लग्नाच्या पहिल्या रात्रीच कळलं मला। काय सांगते? लग्नाच्या पहिल्या रात्री तुला कळलं की मी झोपेत बडबडतो म्हणून? वय। तरीच मला तू आतापर्यंत सांगितलं नाही, त्याला कारण आहे, मी ओळखलं आहे ते। काय? म्हणजे घरात तुझ्याकडे लक्ष न देता बाहेर मी कुठं कुठं शेण खातो, लफडी करत फिरतो, भानगडी करतो, हे झोपेत माझ्या बडबडल्यामुळे तुला कळतं। ते कळायचं थांबू नये म्हणून तू मला सांगत नाही। तुम्ही कुठं बी शेण खाणार नाही ठाव आहे मला। आता घरात एवढं सुंदर ते ध्यान बघायचं सोडून बाहेर वाटीमध्ये चमचा टाकून छान खातो असं म्हणायचं का तुला? ही माझी तारीफ म्हणावं की मनातले शिव्या? बर बोल, तुला अरे पोळ्या गाणारा माणूस शिव्या देईल का कधी आयुष्यामध्ये तुला? राहू दे राहू दे, मी काय म्हणती? म्हणा म्हणा, अजून म्हणणं चालूच आहे का तुमचं? मला म्हणू देतोय तरी म्हणू देत नाही म्हणताय, म्हणू दिलं तरी म्हणलं नाही म्हणताय। म्हणा म्हणा, काय म्हणणं आहे? अहो जरा ऐकून तर घ्या की। ऐकवा। अहो ती मयूरची मैत्रीण
मुंबईहून आलेली गो. सोनल म्हण की. हा तीच. काय झालं तिचं? अहो किती दिवस झाले तिला इकडे येऊन हो. काय मुंबईला परत जायचं नावच घेई ना. आहा. मग गाणं म्हणा म्हणजे जाईल ती. हा गाणं गाणं म्हणा गाणं मग जाईल ती. ते हे सुहानी रात ढल चुकी अतिथी तुम कब जाओगे असं म्हणा एकदा दोनदा. अहो काय चाललंय काय तुमचं? मी इथं तुमच्याशी काहीतरी गंभीर बोलतीये आणि तुम्ही समजा हसण्यावारी नेता. अरे हसू नको तर काय करू. मग तर ना हसू दाबून धरतोय तर. अरे पाहुणे म्हणून राहिलेले आपल्या घरी म्हणल्यानंतर ती राहणारच की थोडा काळ इकडं. हा काय आणि काय गे घरामध्ये पाहुणे आलेलं तुला लय आवडतात ना. पण ती तशातली पाहुणी दिसत नाही. मग कशातली आहे ती पाहुणी? मला तर वाटतंय आपल्या मयूरचं आणि तिचं काहीतरी हाय. काहीतरी म्हणजे लफड हो. लफड? अरे तिच्या कळलं मला कळलं. तुला नेमकं काय म्हणायचं ते मला आता कळलं. म्हणजे त्या मयूरच्या बापाला जे काही जमलं नाही ते पोरगा करून गेला म्हणायचा. बापाला म्हणजे मलाच की. अहो आता काय म्हणायचं काय तुम्हासनी? काय चाललंय तुमचं? स्कीम आहे ती. एकार एक फ्री लगीन लावून देऊ त्यांचं. हा काय डोसका बिस्का फिरलं का काय तुमचं? मयूरचं काय दुसरं लग्न लावून द्यायला निघालाय? लग्न लावून देऊ लग्न. अगं येडे कसं कळत नाही तुला? एकाच पोराकडनं आई बापाला एकाच टायमाला 2-2 सुना मिळालेल्या कुणाला नाही आवडणार? काय? कुणाला नाही आवडणार असं म्हणायचं मला. हा आता यावर तोडगा काय करायचा तूच सांग बर. हे बघा काहीतरी भलत सलत व्हायच्या आधी तिला मुंबईला पाठवून द्या. मी काय म्हणतो आता आलीच आहे राहू दे की 2-4 दिवस. 2-4 दिवस तवर 2चे 4 हात होतील. होऊ देत की. साथी हात बडाना साथी रे, साथी हात बडाना साथी रे. अरे एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. गाणी कसली गाताय हो? अगं गाणं कुठं म्हणतोय? तुला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रोत्साहन. तू आता थकली असशील ना म्हणून. नुसते प्रयत्न करू नका, जरा सफल पण व्हा. बर आता सफलतापूर्वक प्रयत्नच करतो म्हण की. पण त्याआधी मला जरा एक चहा मिळेल का प्यायला? ग्लासभर गोडभर. आणते चहा आणते. पण उगाच गोड चहा पिऊन नुसतं गडगड बोलू नका. कडू आण कारल्याचा रस भोपळा बिपळा टाकून त्याच्यात. हा मुळा बिळा आणते चहा आणते. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. थराररा हाता नाही कंफ का सुटावा. हुश उघडदार देवा अवघड झालं देवा आता अवघड झालं देवा. एक रिकाम घरट. डॉक्टर बघा ना काय झालंय ना? बोलत नाही डॉक्टर. मॅम तुम्ही प्लीज बाहेर व्हा, मला ना चेक करू दे. डॉक्टर बरे होतील ना? काय झालंय? मी सगळे प्रयत्न करतो माझ्या परीने. तुम्ही प्लीज बाहेर व्हा. मॅम तुम्ही बाहेर व्हा प्लीज. मॅम तुम्ही प्लीज बाहेर या ना. घेऊन जा मॅडम बाहेर प्लीज. डॉक्टर हो मी प्रयत्न करतो. तुम्ही बाहेर व्हा प्लीज. मॅडम प्लीज घेऊन जा. मॅडम चला बाहेर चला. मला चेक करू दे सिस्टर.
डॉक्टर, काही घाबरण्यासारखं कारण नाही ना? नाही, मला असं वाटतं की ही इज इन कोमा. मॅडम काय अशा वेळेला ना पेशन्स सगळ्यांनीच ठेवणं खूप गरजेचं असतं. सो प्लीज कॉपरेट. आणि त्यांची काळजी घ्या, त्यांना खूप धक्का बसला. डोंट वरी, विल ट्राय आवर बेस्ट. थँक्यू. प्लीज. काय मॅडम, निघाला तिथून? हो निघाले. का? खरं तर हेच तुझं सासर आहे. नाही, या घराशी माझा आता काहीही संबंध नाही. इथली माणसं माझी नाही, मयूर माझा नाही. मग मी इथे राहून काय करू? खरंच खूप भोळी आहेस तू. अगं एकदा मयूरशी बोल तरी. मला माहिती आहे, मयूर फक्त तुझा आणि तुझाच विचार करतो आत्ताही. नाही, त्याची बायको छाया ती छान आहे, ती गोड मुलगी आहे. ती मयूरचा संसार नक्की सुखाचा करेल. मूर्ख आहेस तू. मयूरचा संसार तीच काय, तू सुद्धा सुखाचा करू शकतेस. खरं तर तिच्यापेक्षा तूच हुशार, सुंदर आहेस. विसरलीस? काय आहे तिच्यात? साडी नेसून आणि डोक्यावर पदर घेऊन कोणीही बाई छान बायको होऊ शकते, अगदी तूही. मला नाही जमणार हे असं. नाही ना जमलं? मग जमव. तुला हे सहज शक्य आहे. तू अजूनही मयूरला आपलं बनवू शकतेस. अजूनही. लक्षात ठेव. नाही, शक्य नाही. एक रिकाम घरटं असं काय करता? उठा ना. डॉक्टर, हो डॉक्टर, यांना काय झालंय? बरे होतील ना? अहो मॅडम, तुम्ही आधी रडणं थांबवा बरं. मॅडम. आई, आई सावरा स्वतःला. अहो तुम्ही जसा खचलात तर मग समीरने कुणाकडे बघायचं? कोमल, मला काहीच कळत नाहीये ग. असं अचानक झालं. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही काहीतरी करा ना. डॉक्टर हे बघा मॅडम, मी मिस्टर गोडबोलेंचे सगळे रिपोर्ट्स पाहिलेले आहेत आणि रिपोर्ट्स प्रमाणे तर त्यांना. हो डॉक्टर, त्यांना कॅन्सर आहे, पण त्यांची ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर. आणि हे असं अचानक. हे बघा मॅडम, कोमात गेलेला माणूस कधी शुद्धीवर येईल हे आम्हीच काय, ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे डॉक्टर तुम्हाला म्हणायचं काय आहे? मला काही कळलं नाही. नाही म्हणजे कदाचित ते आत्ता शुद्धीवर येतील, कदाचित उद्या, कदाचित 1 वर्षाने शुद्धीवर येतील. कदाचित हा शब्द फार महत्वाचा आहे. हो, आम्ही काही देव नाही हो, आम्ही सुद्धा माणसंच आहोत. मी काय करू शकतो? फक्त प्रामाणिक प्रयत्न. विज्ञान तंत्रज्ञान हे किती बदललेलं असलं ना तरी सगळं शेवटी परमेश्वराच्या हातात आहे मॅडम. शेवटी आम्ही सुद्धा नतमस्तक होतो ते परमेश्वरापुढेच ना. डॉक्टर, डॉक्टर तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही डॉक्टर आहात ना. तुम्ही जसं बोललात तर डॉक्टर आम्ही कोणाकडे जायचं? हो मॅडम, मी तुम्हाला फॅक्ट काय ते सांगितलं. तुम्हाला अंधारात ठेवण्यात काहीच पॉइंट नाहीये. डॉक्टर, डॉक्टर एक इमर्जन्सी केस आले. कोमल, कोमल हे सगळं काय होऊन बसलं? असं असं घडेल असं कधी वाटलंच नव्हतं. आपलंच वाटेल हे दुःख का? आई काही काळजी करू नका. बघा, देव एवढा निष्ठुर नाही झालाय. तो नक्कीच आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढेल.
परमेश्वरा तू सगळं सांभाळ रे बाबा. छाया, हिला काय झालं आता? अगं पोरी, अशी काय उभी आहेस? कोणी काय बोललं भाई तुला? हा, तू साडीत कशी दिसते मी? छान दिसतीयस. जेव्हा घरी जाशील ना तेव्हा तुझ्या आईला सांग तुझी दृष्ट काढाया. घरावरून आठवलं बघ, तू घरी कधी जाणार आहेस? नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरी जास्त दिवस राहणं बरं दिसत नाही ना, म्हणून म्हटलं. आणि आज ना उद्या तुला तुझ्या घरी जावंच लागणार आहे. फक्त कधी जाणार आहेस तेव्हा सांग, म्हणजे किसन्याला सांगून तिकीट मागून घेते. हा, तुम्हाला अडचण होतीये का माझी? अगं नाही ग पोरी, तसं नाही. पण काय आहे, पोरीच्या जातीला परक्याच्या घरी जास्त दिवस राहणं बरं दिसत नाही ना, व म्हणून म्हटलं. पण आई, हे घर मी आपलंच म्हणून राहत होते. वय ग पोरी, हे बी तुझंच घर आहे. पर खरं सांगू का, पोरींचं खरं घर असतंय त्यांच्या नवऱ्याचं घर. भातुकलीच्या खेळापासनं आपल्या नवऱ्याच्या घराची स्वप्न बघत असतात पोरी. आणि तो खेळ खेळता खेळता पोरी कधी लग्नाच्या वयात येतात ते त्यांच्या आई बापाला सुद्धा कळत नाही. आणि आई वडिलांची काहीतरी स्वप्न असतात पोरी. तुझ्या आई वडिलांची बी असतील, ती तू पूर्ण कराय नगस. पण मी अजून लग्नाचा विचार केलेला नाहीये. अगं मग कर. आपल्या आयुष्यातली लई मोठी गोष्ट असती या ती. विचार करून बघ, आपण कुणाच्या तरी आयुष्याचा मोठा भाग होत असतोय. अगं माझं मयूरच्या बाबांशी लगीन झालं ना तेव्हा मी लई लहान होते आणि घाबरले बी होते की मी हा संसार कसा निभावून नेणार. पण ह्यांनी लय सावरून घेतलं मला. आणि आजपर्यंतचा प्रवास कसा झाला कळलं सुधिक नाही. म्हणून म्हणते पोरी, तू बी लगीन कर. एखादा चांगला मुलगा बघ. चांगला मुलगा कुठे मिळेल? मिळेल की मिळेल तुला कळणार बी नाही. तर तुझ्या आयुष्यात कवा येईल ते. कदाचित तू माझ्या आयुष्यात येऊनही गेला असेल. काय म्हणलीस? काय नाही काय नाही. बर राहू दे. हे बघ, कवा जाणारेस मुंबईला परत तेवढं मात्र सांग. हा, म्हणजे तुझ्या घरच्यांसाठी थोडेसे मेथीचे लाडू करून दे. हा, मुंबईला जायचं की नाही तोच तर विचार करतेय. हे बघ, तू जे सांगशील जे म्हणशील ते मी ऐकायला तयार आहे. पण हे मला फार विचित्र वाटतंय ग. माझ्या मनाला नाही पटत आहे. ठीक आहे, मग नका करू सोनलताईंशी लग्न. समीरनी न केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला असं
केसमध्ये गुंतवलंय आणि भाऊजींचं हे असं. मला तर काही कळेनासच झालंय. परमेश्वरा, या सगळ्यातनं बाहेर काढ रे बाबा. मी जे सांगतेय ना त्याचा शांत डोक्याने विचार करा. ते सगळ्यांच्या भल्यासाठीच आहे. बर बर, पण पोरी काय बोलायचं ते एकदा बोल. यांचं दुसरं लग्न करावं.